निवडणुकीच्या 5 दिवसांमध्ये अनेक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून 4600 पोलिसांचा चोख बंदोबस्त या निवडणुकीसाठी तैनात करण्यात येणार आहे। महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। प्रचाराच्या निमित्ताने सोलापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत। निवडणुकीच्या निमित्ताने शहर पोलिसांसह एकूण 4600 पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे। त्यात राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल देखील आहे। निवडणुकीमुळे 12 ते 17 जानेवारी दरम्यान सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत। सोलापूर शहरातील सण उत्सवात वर्षातील सुमारे 150 दिवस बंदोबस्ताची ड्युटी करणाऱ्या पोलिसांना आता निवडणुकीच्याही बंदोबस्ताची ड्युटी करावी लागणार आहे। उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून शहरात बाळासाहेब सर्वदे या तरुणाचा खून झाला। महापालिकेतील 102 जागांसाठी 550 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 10 जानेवारीपासून शहरातील काही ठिकाणी पोलीस ठाण मांडून असणार आहेत। रात्री 10 नंतर विनाकारण रस्त्यावर थांबणाऱ्यांना आणि फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। दररोज पोलीस उपायुक्तांकडून गस्तीची देखरेख केली जात आहे। 12 ते 14 जानेवारी दरम्यान प्रचार रंगात येणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। त्यामुळे 6 दिवस पोलिसांना सुट्ट्या घेता येणार नाहीत। त्यासंबंधीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।